प्रश्न 7वा. ऋतूंची सुरुवात शरद ऋतूपासून होते असे मानल्यास 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते? आता बघा आपल्याकडे म्हणजे आपल्या मराठी कॅलेंडरनुसार आपले चैत्र, वैशाख, ज्येष्ठ हे आपले हे असतात अ, महिने असतात. आपल्या मराठी महिन्यांची सुरुवात चैत्रपासून होते आणि आपला पहिला ऋतू असतो त्या काळामध्ये म्हणजे वसंत ऋतू असतो. म्हणजे आपल्या मराठी ऋतूंची सुरुवात कधीपासून होते? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. म्हणजे पहिला महिना कोणता आहे? वसंत, ग्रीष्म दुसरा, वर्षा तिसरा, शरद चौथा, हेमंत पाचवा आणि शिशिर 6वा. हे आपल्या ऋतूंची सुरुवात होते. वसंतची सुरुवात सहसा आपल्या मार्च एप्रिलमध्ये चालू होते, ज्यामध्ये गुढीपाडवा, होळी यांसारखे सण येतात. मग आता आपल्याला यांनी काय सांगितले? तर ऋतूंची सुरुवात कशापासून करायला सांगितले? शरद ऋतूपासून. म्हणजे आपल्याला पहिल्या क्रमांकावर कुठला ऋतू घ्यावा लागेल? शरद. तर असे म्हणल्यास 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते? मग हा पहिला घेतल्यानंतर हा कोणता होणार? दुसरा. हा कोणता होणार? तिसरा. हा चौथा. हा 5वा आणि 6वा. मग 5वा ऋतू कोणता आला? ग्रीष्म. 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर काय आलं? ग्री. ग्री म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल, ग्री.